पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंदी अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच नागपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे। नागपूरमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंदी अवस्थेतल्या चालकाने भरधाव वेगात तिघांना उडवण्यात आले। मद्यधुंद अवस्थेत चालकाने ज्यांना उडवले त्यातल्या 3 वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले, तसेच बेदरकारपणे कार चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत एक महिला आणि तिचा मुलगा असे दोघेही जखमी झाले आहेत। शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या झेंडा चौकात ही घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतले आहे। कारमधून मद्याच्या बाटल्याही ताब्यात घेतल्या आहेत, तसेच या तिघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी ही माहिती ANI ला दिली। ज्या कारने आई आणि मुलांना आणि पुरुषाला धडक दिली त्या कारचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता। इतकेच नाही तर त्याच्यासोबत कारमध्ये असलेले 2 सहकारी सुद्धा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा आढळून आल्याचे वृत्त समोर आले आहे। अपघातानंतर यापैकी दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला, तर कार चालक हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने त्याला पकडले। यावेळी संतप्त जमावाने कार चालकाला बेदम चोप दिला, तसेच त्याच्या कारची तोडफोड सुद्धा केली। कारच्या काचा जमावाने फोडल्या आहेत। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाला ताब्यात घेतले। या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तसेच आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे। या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहेत। पुण्याची घटना ताजी असतानाच देशाची उपराजधानी नागपुरात सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती घडल्याचे दिसून आले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।